Property Infratech India Private Limited proudly presents the launch of 3 luxurious high-rise premium residential apartments in the heart of Mangalore. Starting off with Hillcrest, an exclusive 14-storied high-rise residential complex housing premier 3 BHK apartments with a rooftop swimming pool starting from 1989 square feet in Lady Hill, Infinity at Kankanadi, and Daiji World Residency in Bondel. All apartments come with world-class amenities available in 2 and 3 BHK starting from 1390 square feet and 1634 square feet. Bookings open. For free site visit and information, contact Property Infratech India Private Limited, Divya Deepa Arcade, Bendurwell, Mangalore. Call +91 824 2431 510 or 243 7744. ಗಂಧನಾದ ದರ್ಶಕೊಳ್ಳೆ ವೇಣನಾದ ಮೆಲ್ಲಕ್ಕೆನ್ನೆ ಬಂದ ಕಾರ್ಯ ಹೇಳ ತಮ್ಮಯ್ಯ ಬಂದ ಕಾರ್ಯ ಹೇಳುವುದಕ್ಕೆ ಮಂತ್ರಿ ಪ್ರಧಾನಿ ಬೇಕು ಹಾರಾಸುರಾರು ತಮ್ಮಯ್ಯ ಸೋದ್ರೆ ಮಾವನ ಮಗಳು ಹೌದೆ ಕಾನೆ ಮಾವಯ್ಯ ಸೋದ್ರೆ ಮಾವನ ಮಗಳು ಹೌದೆ ಕಾನೆ ಮಾವಯ್ಯ काही वर्सां आदीं कोंकणी कवितेक आंतरराष्ट्रीय पावंड्याक 1 पावोवनचो भोंवार रुताकरच्या मिसावासंगी सुरवात जाल्ल्या कविता ट्रस्टाच्या आमच्या कामांक कांय पाकां फुलोवंक लागल्यान आंकड्यो फुटच्यो दिसतात. कविता लोकां मोगाळ जावन येता. नव्याच ठरावणांनी नवे संवाद दिवचे नवे नवे कवी कवयित्री उदेवन येतात. लोक कविते विशीं उलोवंक लागल्यात. पत्र आनी कवितेक मुलो सोडून भरमाचें पान फावो जालां. नव्या नव्या कवळ्यांनी आमचे तरणे संगीतकार आपल्याच आनी नामनेच्या कवीच्या उतरांक संगीतान गुंतूंक लागल्यात. म्हाका दिसता कवितेची येदे व्हडलें फेस्त हांवें केन्ना पळोवना. कवितेक दिल्लो येदो व्हडलो भोवमान, कवितेक इतलें सुंदर लेणें म्हणून जाणी कल्पना केली आनी तें अस्तित्वांत हाडलें तें हे कविता फेस्त आनी त्या कविता फेस्ताचे जाळवणदार हांचो म्हाका खूब भोवमान करीत दिसता ह्या वार्ता. आज आमी हांगासर पळयलें की आमच्या कांय लोकांनी नाच केले. खूब फाटीं गेलो हांव तांकां पळयता आसतना हजारांनी वर्सांचो इतिहास उलगडत वयतालो. हातांत टिपऱ्यो घेवन नाचपी लोक, ह्यो टिपऱ्यो काय बांबू आशिल्ले म्हाका खबर नाशिल्लें. मनीस ह्या संवसारांत झगडत मुखार आयला आनी आपल्या बांबूचो उपयोग ताणी ह्या सगळ्या कडेन आयिल्ल्या आपल्या जी परिस्थिती आसा त्या परिस्थिती कडेन झगडपाक दिला आनी त्या परिस्थिती कडेन झगडटा एक दीस ताणी ते बांबू टिपऱ्यो करून तांचो नाच केला. असो हो उत्सव या कवितेच्या दरबारात हांगासर आज
जाला. दिसान दीस मनशा जिणी संकीर्ण जावन आसा आनी कविता आनी कला दोन्ही जावन आसात ह्या संकीर्ण जिणेची संकीर्ण अभिव्यक्ती करची माध्यमां. अभिव्यक्ती म्हळ्यार कलेचो आविष्कार. आर्ट हाजी डेफिनेशन, आर्ट इज एक्सप्रेशन म्हणल्यार आर्ट इज कम्युनिकेशन, आर्ट इज क्रिएशन. म्हणजे निमाणें आर्ट म्हणजे निर्माण करप, नवें कितें तरी निर्माण करप. कविता ही आदीम काळा पासून म्हणजे मनीस जेन्ना रानटी अवस्थेंत आशिल्लो तेन्नाच्यान सुरू जालें. काव्यूच कित्याक, नाट्यूय तेन्नाच सुरू जालें, चित्रकलाय तेन्नाच सुरू जाली. ताणें कासाचो उल्लेख केलो. शिकारेक हंटिंगा खातीर जेन्ना मनीस तेन्ना वतालो आनी आपल्याक फाल्यां जाय तें जनावर मेळचें, कास मेळचो म्हणून ताणें वण्टीचेर, त्या गुहेंत रावता केव्ज भितर वण्टीचेर चित्रां पितालीं. आनी ती अजुनूय आमकां हजारांनी वर्सांनी पयलीं पिताल्लीं चित्रां अल्टामिरा सारक्या गुफांनी, गुहेंनी, केव्ज अजून आमकां केव पेंटींग म्हणून पळोवपाक मेळटा. प्रिंसिपल ऑफ रिदम हो सगळ्या कलांनी, जे जावं नाट्य, जावं चित्रकला, जावं काव्य, जावं एनी परफॉर्मिंग आर्ट, हे सगळे शिल्प, हातूंत हे सगळे लयतत्व हे म्हत्वाचें आसा. आनी ह्या सगळ्या कलांचो एकमेका कडेन संबंद आसा. फक्त काव्य आनी चित्रूच न्ही, संगीताचो संबंद आसा, अभिनयाचो संबंद आसा, नृत्याचो संबंद आसा. कला एक कलाविदाच्या मतींत फुलोवन येवचें चित्रण, प्रकृती आनी मनाचें मिलन, सामाजीक निती वयर एक आरसो. थोडे फावटी कला नियमांच्या भायर पडून मीत मिरवल्लें चित्रण, आनी तो थंयच रावना. ताची सडाव जावन पिंतूरां तुमी पळयल्यार हर एका आकृतींत वस्तूर उणें 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 आनी उणें. कविता आनी चित्रकला ही अभिव्यक्तीची दोन रुपां आसात. संवसारांत जेन्ना मनीस जल्माक आयलो त्याच खिणाक मनशा मदीं अभिव्यक्तीची कला निर्माण जाल्ली आसूंक जाय. कित्याक तर मनशाक एकामेका मदीं संभाशण करतलो जाल्यार एका मनशाक दुसऱ्या मनशाची गरज पडटा. हे दोनूय मनीस आपल्या मनांतली भावना एकामेका मदीं अभिव्यक्त करता. अभिव्यक्ती उक्तावन सांगतना वा दाखयतना ती अभिव्यक्ती जायते तरेची आसता, देखीक साहित्य, चित्रकला, खेळ, नाच, अभिनय आदी. तो आयलो खरो पूण धर्तरी धादोस झालीच ना. तो आयलो खरो पूण धर्तरी धादोस झालीच ना. तिची तान बुकय भागलीच ना, तिची तान बुकय भागलीच ना. नैन इच पावला मांतारपण मेळचे पुढे मिट्टा सागर पळोवका एक गडे. मिट्टा विषय करत बगलेन जीवन मेळना परत. किरा किरा लजे नका, तुझी बोन तांबडी कशी सांगशी गी म्हाका. किरा किरा लजे नका, तुझी बोन तांबडी कशी सांगशी गी म्हाका. पान जावं पोपाळ जावं खेळणे हांवें पळोवंक ना. मिरन्यामा मिरन्यामा एक उपकार करशी. मिरन्यामा मिरन्यामा एक उपकार करशी. घंटी कित्याक व्हरताय, घंटी कित्याक व्हरताय. तुजी म्हजी पाऊल वाट बेगी बेगी सोपय नाका. जड जातली पावलां म्हजी उतरां तुजी थारे नाका. जून जाता सरी पावस नातलो पोरूं. फातर जावन गेल्लो जरी, फातर जावन गेल्लो जरी तान येतलें गोरूं. भुरग्यां बाळांचें इरण्णे सर्गा करी विरार. पोरूं गेल्लो उदकाराय आजून कितें आयलो ना. भुमी माथ्यार फुलां मळोंक, भुमी माथ्यार फुलां मळोंक येदोळी कसो पावलो ना. जेजू जेजू तुजेर म्हाका शीण आसा. लटको सुरंगार केल्ल्याक तुज्या जल्मा दिसा. ऐक रे म्हज्या इश्टा तू, चित्रे म्हज्या इश्टा तू. ऐक ऐकून चितून पळय, ऐक ऐकून चितून पळय. उतरा म्हजी लटर फटर, घंच कटर 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 घंच कटर. म्हाका सुटी जाय. सकाळी उठून च्या कर, सकाळी उठून च्या कर, चपाते बरोबर भाजी कर. कितलो तेंप म्हणून त्या जून दोळ्यांनी अवास्तविक, भ्रमक, ठक्की सपना देखची. आसो कोणूय तरंग घेऊन, आसो कोणूय तरंग घेऊन सकाळपासून जीग उबो.
पार्टी बदनाम झाली पप्पू तुझे खातीर, नाच नाचून फाम झाली पप्पू तुझे खातीर. आदोगोदो फिरगी चारी गणा कशे खंय शेणले कोण जाणा. त्या दिसा श्रावणांतल्या वत पावसाचो खेळ पळयत हांव गॅलरीत बशिल्लो. जी एक कुरकर्णीच्यो कथा वाचीत. नाचता मोर आलतडी पावस पडटा पलतडी, डराव डराव करती बेबे डराव डराव करती बेबे, तळयेर खेळटी तालगडी. हो नाही मसो गांव, हो नाही मसो गांव. आसली शेतां सरताली सोतां कोबाची तोटां भरपूर बटां दिसनात आतां. हो नाही मसो गांव. हे देवी, देवळाच्या गर्भकुडीच्या हुमऱ्या भितर स्त्री डनान शिंगारिल्ल्या तुझ्या तेजिस्त कुडी वयले तुझे प्रसन्न मुखामळ. उर्बा उदेली कविता आयकून 20 जाणांची जिवांत वळली कविताची सकत. माटो सोबयला रंग रंगाळ वस्तुरांनी, स्वागत दिला पोड पान पोळे पातोळ्यो सलाद फुलांनी. तो म्हजे लागीं केन्नाच रावना. म्हाका खूब वायट दिसता. विचारल्यार म्हणटा तूं बेश्टेंच रागार जाता. परदळ तो परदळ कितलो अंतरळी उदेल्या त्या नेकेत्रांचो, परमळ तो परमळ कितलो तोट्यान फुलल्या त्या फुलांचो. जावं लांब बारीकसो पूण म्हाजो भार सांबाळपी असो. मिशयो असल्यार जाता, मिशयो असल्यार जाता पूण ना जाल्यार चड बरो. रागाक तोंड आसा पूण पाट ना. रागाक उसूंक कळटा पूण थांबूंक कळना. रागाक उसूंक कळटा पूण थांबूंक कळना. सडत वता काळजा पिडा भरोन गेल्या भारतांत. थोडी सिरियस ताडां, थोडी मेल्यान भितरच काळजा दाडां हाडां. सगळो दीस सरता तांडून ओडून, काम करून घाम पिळून, खाऊन जेवन या पोट मारून, रात मात्र सरता तुका वेंगून. बायलेचे रूप मळबातले खूब कशें, पावस जावन झडटले तशें जोगूल जावन पेट्टले. मुई वय मुई ती मुई. कितें तिजी आपुरबाई, कशी वर्णो तिजी सोबाई. आसा गी तुका ताची परिचय. ऐक म्हज्या मोगा म्हज्या काळजाची धून, तुजो म्हजो मोग आसा वर्सा पासून. सवत म्हजी बाटली तुजी, बाटलेन म्हाका रडयले. सवत म्हजी बाटली तुजी, बाटलेन म्हाका रडयले. ओठाक तुज्या लायत ओठ, पिवंक तुका शिकयले. त्यो सामड्याच्यो वणे व्हरून परत त्याच सामगारा लागीं गेल्लो आनी तो आदले पावटीन समर करूंक नेगारलो. हांव दिव्याची ज्योत जाले, उजवाडले हे जग तशें हांव पालावले. जळत जगत अशेंच रमले, जळता जळता उजवाड पियाले. मेगेल घराचे 4 कुडांतूय एक घडयाळ आसा. एक 5 मिनिट मुखार आसा, दुसरे 3 मिनिट मागशी. उरले दोन्ही बॅटरी सोरून बंद पडलो. पळयता पूण वाट दिसना, आयकता पूण आवाज ना, चिंता पूण समजना, चिंता पूण समजना तर कसलो हो संसार. उम्मा पाड्राल బంగారు గెజ్జె కెట్టిడే చెల్డాలు అడతన్ని వెచ్చిడు బేపాటో గరియిల్ల నంబల్తో ములింగిట్టు ఉమ్మా संदोला तंडाल उम्मा. भुरगे एक रडतना आवय गायता, बंगरा पायजणा बांदता म्हणटा. हेत तुम्ही आग्याच्या पिलानो, शेळया रुपयाच्या बल्प्यानो, एका विजाक 4 लाख घेऊनच्या बसायला घेऊनच्या बसनातल्या एजंटानो. येगो चढवा येगो, दुधामधली लोणी जाऊन येगो, दुधामधली लोणी जाऊन येगो, उगडासाची काणी जाऊन येगो. ಅಜ್ಜೇರು ಪಣೊಂದೇ ಇತ್ತೇರು ಅಮ್ಮೇರು ಪನೊಂದೇ ಬತ್ತೇರು ಸಂಕ ಕಟ್ಟರೆ ಉಂಡು ಸಂಕ ಕಟ್ಟರೆಗುಂಡು ಸಂಕನೊಂಜಿಲ ಊರುಡು ಕಟ್ಟಾರೆಗುಂಡು. तेन्ना भर राजसभेत कुळाची राजघराण्याची मान मर्यादा हुपून दुःशासनान म्हाका केष्ट्यांक धरून ओडून हाडली. खऱ्यांनी सांगता सायन्स शिकतना हांव खूपच अस्वस्थ जाता. कोणे तरी आता हो सिलेबस चेंज करपाक जाय. 6 वर्सां आदीं मंगळूरच्या कलांगणांत आमी कविता फेस्त पयले फावटी घडोवन हाडले.
तवळ कवींचो तशें कविता रसिकांचो शेळो प्रतिसाद आमकां लभिल्लो तें पळोवन हांव बरो दुखुल्लो. कविता ट्रस्टाचो वावर दोंगराक माती व्हांवचे परी म्हणून तवळ म्हाकाच न्हय जायत्यांक भोगुल्लें. हो सगळो वावर रावोवन स्वताचो साहित्यीक वावर करचे विशीं जायत्या महंतांनी म्हाका सल्ला सुचना दिल्ली. पूण हातूंत खंयी म्हज्याच स्वार्थाचे खिळे म्हाकाच तोपूंक लागले. हे दुखीच्या की पयलींची दूख कितलीकी जावेत चिंतिल्ल्यान कविता फेस्त आतां हर एका वर्सा नवे होकले परी सोजून वेगवेगळ्या माटवांनी रंगता. परतून येनातिल्ले बोकडी पिल्ल्या खातीर तुमी त्रास काडयाय ताका सोदून वचाय म्हणून म्हाका दिसता तुमी तशी खंय पावका म्हूण कळना परतून पावका म्हूण कळना तेन्ना खंय खंय भोव नाशिल्ले म्हाका तुमी सोदून काडलो राखून काडलो. एक बरो सुवाळो कवितेक ओंपिल्लो, कवितेक अर्पण केल्लो पळोवपाक मेळटा, तातूंत वांटेली जावपाक मेळटा हाजी खोस आसा. पूण त्या परस चड एक कृतार्थ आनंद आसा. आज हांव कविता फेस्त ह्या काव्य उत्सवाचें अर्ध तपाचें संचीत पळयता. तोरी बिहुरे बा तोरी